हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत व्हाईट बेलियड हेरॉन विषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. याला इम्पेरियल हेरॉन किंवा ग्रेट व्हाईट बेलिड हेरॉन पण म्हणतात. हा जगातील सर्वात दुर्मिळ आणि मोठ्या आकाराचा बगळा आहे. मूलभूत माहिती पाहूया. मराठी नाव पांढऱ्या पोटाचा महाबगळा. आकार 1 सेंटीमीटरपर्यंत, माणसाच्या गुडघ्यापर्यंत उंची आहे. ओळख आहे काळे डोकं, राखाडी निळे शरीर, पोट पूर्ण पांढरे, लांब चोच आणि पाय. आवाज खूप मोठा, खोल क्रोकॉक आवाज. तर जगात फक्त 50 ते 250 पर्यंत पक्षी शिल्लक आहेत. भारत, अरुणाचल प्रदेश, आसाम, भूतान जवळच्या नद्यांमध्ये आढळतो. इतर देश भूतान, म्यानमार, बांगलादेश, थायलंडमध्ये आढळतो. अधिवास स्वच्छ वेगाने वाहणाऱ्या नद्या आणि जंगलातील नाले, माणसांच्या गडबडीपासून दूर. महत्त्वाचे मुद्दे ते पाहूया. अन्न, मोठे मासे, बेडूक, खेकडा एकटा शिकार करतो. धोका, नदीवर धरणे बांधणे, मासेमारी, जंगलतोड आणि माणसांची गडबड. प्रजनन, उंच झाडावर मोठे घरटे बांधतो. फेब्रुवारी-एप्रिलमध्ये अंडी घालतो. तर प्रश्न कसे विचारतात पाहूया. भारतात व्हाईट बेलियड हेरॉन प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतो? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये आढळतो. तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर व्हाईट बेलिड हेरॉन नदीचा राजा असेही म्हणू शकतो त्याला. जिथे नदी स्वच्छ आणि शांत असते तिथेच हा राहतो. म्हणूनच याला नदीच्या आरोग्याचा निर्देशक म्हणतात. तो दिसला म्हणजे नदी निरोगी आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.